नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण काही सेकंदामध्ये झटपट तयार होणारी बेसन पोळी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. आता आपण या बेसन पिठामध्ये 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही येथे हिरव्या मिरचीचा किंवा लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपले डोस्यांचे पीठ असते त्याचप्रमाणे आपण ह्या बेसन पिठाचे पीठ भिजवून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी बेसन उत्तप्पाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपले बेसन पोळीसाठी लागणारे पीठ भिजवून झाले आहे. आता आपण लगेच बेसन पोळी बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले बेसनचे पीठ तव्यावर टाकून घेणार आहोत व चमच्याच्या मदतीने हे पीठ पसरवून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण डोसा बनवतो त्याचप्रमाणे आपण बेसनचा डोसा बनवून घेणार आहोत. बेसन पोळी चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या पोळीच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत. आता आपण या बेसन पोळीला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 मिनिटानंतर आता आपण हा डोसा पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपला डोसा एका बाजूने छान असा कुरकुरीत भाजला गेला आहे. आता आपण हा डोसा दुसऱ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपला डोसा दोन्ही बाजूने छान असा कुरकुरीत भाजला गेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊ. तुम्हाला बेसन डोसा किंवा बेसन पोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.